तर आमच्या दादूभाऊने एका स्केचची ऑर्डर दिलेली. ते स्केच श्री रविशंकर महाराजांचं काढायचं होतं. त्यासाठी सकाळ सकाळी सगळं साहित्य घेऊन बसलेलो. मग लगेच पेपर देऊन लावून स्केचला सुरुवात केलो. भावानं सांगितलेला सिंपल पेन्सिल मध्ये स्केच कर म्हणून. खरं आपलं कसं आहे, ज्या ज्या गोष्टीनं स्केच चांगलं दिसते ती सगळ्या गोष्टी त्यात वापरायच्या. मग अर्ध्या पाऊण तासानंतर मी हळूहळू स्केच पूर्ण केलं. त्यानंतर त्या झालेल्या स्केचला रेंडरिंग करायचं होतं. रेंडरिंग म्हणजे थोडक्यात शेडिंग करायचं होतं. त्यासाठी मी थोडी डार्क असणारी पेन्सिल घेतली आणि शेडिंग करायला सुरुवात केली. शेडिंग हे सगळ्यात महत्वाचं असते, कारण ह्याच्यावरच आपल्या चित्राची क्वालिटी डिपेंड असते. जसं मी शेडिंग पूर्ण करत आलेलो तसं आपलं स्केच जिवंत होत चाललेलं. मग शेवटी सगळं शेडिंग मी पूर्ण केलं आणि खोडलबर वापरून जरासं फिनिश केलं. त्यानंतर मी साईडला कलर पण काढून ठेवलेले. मग म्हणलं काय तर आपल्या स्टाईलनं करावं लागते नवीन. स्केच वरची जी ड्रेपरी होती ती जरा कलर मध्ये रंगवूया म्हणलं. त्यासाठी मी रेड कलर आणि येल्लो कलरचा वापर केला. जसं स्केच पूर्ण होत होतं तसं ते एक नंबर दिसालतं. मग सगळीकडचा हळूहळू डिटेल पूर्ण केलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅकग्राऊंडला काय करायचं म्हणत होतो, मग तिथं पण कलरच देऊन टाकला. तोपर्यंत ड्रेपरीवरचा कलर पण वाळलेला. त्याच्यावरची पण एक डिझाईन होती ती येल्लो कलर मध्ये करून घेतली आणि चेहरा उठून दिसण्यासाठी ड्रेपरी थोडी फिक्कट केली. शेवटला फिनिश टचअप दिल्यानंतर आपलं स्केच तयार झालं. शेवटला कोपऱ्यात सही मारली. स्केच कसं झाले तुम्ही पण बघा.